नमस्कार, आपण पाहताय एसबीएन मराठी. मी आहे आपल्यासोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण. दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद. 9 फेब्रुवारीला होणार मतमोजणी. किरकोळ अपवाद वगळता सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शांततेत मतदान. पार सरासरी 70% मतदान. सांगलीच्या बलगवडेमध्ये गावकऱ्यांनी मतदानावर घातला बहिष्कार. आतापर्यंत एकाने केली नाही मतदान. सोलर प्रकल्पासाठी केलेल्या वृक्षतोडी विरोधात ग्रामस्थांचा निर्णय. भाजपकडून मुंबईत रितू तावडे यांची महापौर पदाच्या उमेदवार म्हणून घोषणा, तर उपमहापौरपदी शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडे. भाजपने एका दगडात 2 पक्षी मारले. सांगलीत लग्नाच्या मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर जाऊन नववधूने केले मतदान, तर घोड्यावरील वरात थेट मतदान केंद्रात. लग्नाआधी नवरदेवाने बजावला मतदानाचा हक्क. नवरदेवाच्या कृतीचं सगळीकडे कौतुक. मालेगाव महापालिकेच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खलीद, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान हिंद विजयी. 10 फेब्रुवारीला अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत काही शंका उपस्थित करणार, तर 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत काय ठरलं होतं याबाबत सांगणार रोहित पवारांचं मोठं वक्तव्य. मोदींविरोधात विरोधी पक्ष आंदोलन करताना हत्येच्या कटाचा संशय येतो, पण अजितदादांच्या संशयास्पद मृत्यूवर आम्ही बोलायचं नाही ही मुस्कट दाबी नाही का? खासदार संजय राऊतांचा हल्ला बोल. कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, पण या 4 गावात मागं पडायचं नाही. मतदाना दिवशीच पैसा वाटपाची शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच भयंकर घटना. महापालिके लिफ्ट 4थ्या मजल्यावरून कोसळली. इस्लाम पार्टीचे नेते थोडक्यात वाचले. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.